कॅरेक्टर येतो. आता पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजेच ॲरोमॅटिक कीटोन आणि अल्डिहाइड्स हे आपल्याला बघायचे आहेत. काय बघायचे आहेत? ॲरोमॅटिक कीटोन अँड अल्डिहाइड्स कसे तयार होतात हे बघायचं आहे. ॲरोमॅटिक कीटोन आणि अल्डिहाइड्स हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आता पुढची जी येते जे ॲरोमॅटिक अल्डिहाइड आणि कीटोन तयार करण्याच्या प्रोसेस. आता लक्षात घ्या, इथं पर्टिक्युलरली ज्या वेळेला बेन्झीन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह किंवा टोल्यून अँड इट्स डेरिव्हेटिव्ह हे अंडरगोज ऑक्सिडेशन विथ ऑक्सिडायझिंग एजंट. आता ऑक्सिडायझिंग एजंट कुठले वापरतो आपण? तर तुम्हाला माहिती आहे HNO3 असेल किंवा K2Cr2O7 ओके प्लस डायल्यूट H2SO4 हे जर यूज केले तर लक्षात घ्या हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. कसे आहेत? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. आणि टोल्यून आणि इट्स डेरिव्हेटिव्हचं कन्व्हर्जन आहे. म्हणजेच पर्टिक्युलर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटमुळे टोल्यून अँड इट्स डेरिव्हेटिव्ह इज कन्व्हर्टेड इनटू बेन्झॉइक ऍसिड. हे कन्वर्ट कशामध्ये होतं? बेन्झॉइक ऍसिड मध्ये होतं. मग आपल्याला जर इथं अल्डिहाइड तयार करायचा असेल म्हणजेच रिॲक्शन स्टॉप ऍट अल्डिहाइड, देन वी हॅव टू यूज ओके सुटेबल ऑक्सिडायझिंग एजंट दॅट इज क्रोमाइल क्लोराइड CrO2Cl2 हा आपल्याला यूज करावा लागतो. हे लक्षात ठेवा टू गेट अ अल्डिहाइड. मग कारण टोल्यून अँड इट्स डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट HNO3 असेल किंवा CrO3 असेल K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 असेल किंवा अल्कलाइन KMnO4 असेल KMnO4 विथ डायल्यूट H2SO4 असेल, हे कुठलाही ऑक्सिडायझिंग एजंट घेतला तर तुम्हाला माहिती आहे की टोल्यून म्हणजे हा टोल्यून आहे तुमचा, मिथाइल बेन्झीन म्हणजे टोल्यून आहे आणि मिथाइल बेन्झीन किंवा टोल्यून आणि इट्स डेरिव्हेटिव्हचं कन्व्हर्जन बेन्झॉइक ऍसिड मध्ये होतं. आणि हे आपल्याला अवॉइड करायचं आहे कारण आपल्याला सुटेबल ऑक्सिडायझिंग एजंट लाईक क्रोमाइल क्लोराइड घेऊन आपल्याला ही रिॲक्शन स्टॉप्स ऍट अल्डिहाइड लेवलला करायची आहे. आणि म्हणून ऑक्सिडेशन ऑफ टोल्यून ज्या वेळेला घेतो आपण, आता ह्याच्या बरोबरीनं आपल्याला इथं ट्वाइस CrO2Cl2 म्हणजेच क्रोमाइल क्लोराइड घ्यायचं. काय करायचं? क्रोमाइल क्लोराइड हे तुम्ही घेतलं. आता काय होतं राजानो बघा हा इथं. आता इथं इन प्रेझेन्स ऑफ CS2 म्हणजे कार्बन डायसल्फाइड. कार्बन डायसल्फाइड आहे नॉन पोलर सॉल्व्हंट. आता ह्यातला एक जो हायड्रोजन आहे राजानो, हा यातला एक हायड्रोजन मी CH3 मधला बाहेर काढला. म्हणजेच काय झालं बघा तुमचं इथं, तर हा तुमचा पर्टिक्युलरली इथं CH आपण इथं असं लिहूया, इथं CH हा CH झालेला आहे आपल्याला. ओके, आता हे सुद्धा 2 मध्ये घ्यायचं ट्वाइस CH3 ट्वाइस CrO2Cl2. आता हा CH झाला. आता काय होतं बघा, हे आपण जो आहे हा O स्प्लिट करूया. एक O इथं मग Cr मग O घेतला, हा O स्प्लिट केला, हा H इथं लिहिला. ओके, आणि नंतर Cl2 टाकला आणि बाय 2 कारण का हे 2 आहेत. हा जो आहे हा क्रोमियम कॉम्प्लेक्स येतो. काय तयार होतं? क्रोमियम कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. आणि हा ब्राऊन कलर काय आहे? ब्राऊन कलर क्रोमियम कॉम्प्लेक्स. पुन्हा एकदा सांगतो बघा तुम्हाला मी, लक्षात घ्या. तर इथं CH3 मधला आहे, इथला मी एक H बाहेर काढलेला आहे, CH राहिलेला आहे. आता काय केलं मी? CrO2Cl2 मधला हा O फक्त रिअरेंज केला, OCrO केला, ह्यामध्ये H टाकला जो इथला बाहेर टाकलेला आहे तो. ओके, आणि Cl2 ऍज इट इज घेतला कारण का 2 मोल्स आहेत म्हणजे ट्वाइस आलं, म्हणजे ट्वाइस H आलेला आहे इथं आपल्याला, हे लक्षात ठेवा. आता ही रिॲक्शन्स नंतर इथं आपण हायड्रोलिसिस मध्ये घ्यायची आहे. ओके, H2O+. ओके, हे हायड्रोलिसिस मध्ये घ्या. हायड्रोलिसिस मध्ये घेतल्यानंतर काय होईल? हा H इथं म्हणजे ऑक्सिजन
इथं येईल आणि तुम्हाला पर्टिक्युलरली CHO म्हणजे बेन्झाल्डिहाइड तयार होईल. बेन्झाल्डिहाइड तयार होईल. आता काय होतं बघा, ह्यातला परत इथं बॉन्ड ब्रेक झालेला आहे, इथं ऑक्सिजन लागल्यामुळं इथं बॉन्ड ब्रेक झाला, मग परत तयार होईल तुमचं CrO2Cl2 ट्वाइस अँड प्लस H2 बाहेर पडेल. म्हणजेच परत क्रोमाईल क्लोराईड तयार होईल आणि परत H2 बाहेर पडेल. आता हे टोल्यून अँड इट्स डेरिव्हेटिव्हज रिॲक्ट विथ द क्रोमाईल क्लोराईड in presence of a carbon disulfide gives a chromium complex that is a brown color chromium complex आहे, which on hydrolysis gives a benzaldehyde. ह्या रिएक्शनचं नाव येतं इटार्ड रिएक्शन. काय नाव येतं याचं नाव? इटार्ड रिएक्शन. ही पहिली मेथड झाली पर्टिक्युलरली ऑक्सिडेशन ऑफ टोल्यून. आता दुसरी जी आहे पर्टिक्युलरली जी मेथड जी आहे क्लोरिनेशन ऑफ अ साइड चेन. काय आहे? क्लोरिनेशन ऑफ अ साइड चेन. क्लोरिनेशन ऑफ अ साइड चेन ऑफ अ बेन्झीन. ओके, ऑफ अ बेन्झीन. त्यालाच आपल्याला ही कमर्शियल मेथड म्हटली जाते. काय म्हटली जाते ह्याला? कमर्शियल मेथड ही म्हटली जाते. हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये क्लोरिनेशन आपण ज्या वेळेला करतो अंडर प्रेझेन्स ऑफ अल्ट्रा व्हायलेट रेज. म्हणजेच बघा, हे तुमचं आपल्याला आहे मिथाइल बेन्झीन, याचं क्लोरिनेशन करा ट्वाइस Cl2 UV लाईट हे येणार आहे. आता काय होणार आहे बघा राजानो, तर इथं जो 2 H आहेत म्हणजेच हा CH3 आहे. ओके, ह्या CH3 मधला हा एक H आणि हा एक H बाहेर काढायचा, कारण ह्या Cl2 मध्ये Cl प्लस आणि Cl मायनस असा बाहेर पडेल. हे आपल्याला असं तयार होईल. ओके, हा C इथं H इथं Cl आणि हा Cl, ह्याचं नाव येतं बेन्झल क्लोराईड. काय नाव येतं? बेन्झल क्लोराईड. आणि ह्यालाच बेन्झिलाइडिन डायक्लोराईड असं सुद्धा म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा, बेन्झिलाइडिन डायक्लोराईड असं सुद्धा म्हटलं जातं. हे आणि इथं तुम्हाला लक्षात घ्या, हा हायड्रोजन हा ह्या Cl बरोबर बाहेर पडून मायनस HCl बाहेर पडतं. आणि मग आता इथं ज्या वेळेला तुम्ही पर्टिक्युलरली बेन्झल क्लोराईड बरोबर वॉटर मॉलिक्यूल बरोबर म्हणजेच ट्वाइस H2O ॲट 373 केल्विनला हिटेड केलं तर तुम्हाला हा जो प्रॉडक्ट मिळतो, इथं क्लोरीन सबस्टिट्यूट होतो. क्लोरीन सबस्टिट्यूट होतो बघा. हा आता H2O म्हटलं की HOH आहे का नाही? HOH म्हणजे हा OA क्लोरीनला, म्हणजे बघा ह्या क्लोरीनला आणि ह्या क्लोरीनला काय होतं? सबस्टिट्यूट करतो OH. आणि मग तुम्हाला इथं मायनस HCl इथं सुद्धा तुम्हाला बाहेर पडतं. हे लक्षात ठेवा. आता हा एकाच कार्बनला जर 2 OH ग्रुप असेल तर हा अनस्टेबल जेमिनल डायहायड्रॉक्सी कंपाऊंड येतो. डायहायड्रॉक्सी कंपाऊंड आला म्हणजेच काय होईल? ह्यामध्ये इमिजिएट डिहायड्रेशन होईल. म्हणजेच H2O आपण बाहेर काढला आणि तुम्हाला तयार होईल CHO म्हणजेच बेन्झाल्डिहाइड तयार होईल. आता हे जे बेन्झाल्डिहाइड आहे हे कमर्शियली प्रिपेअर केलं जातं बाय धिस मेथड. आणि म्हणून पर्टिक्युलरली ही कमर्शियल मेथड का म्हटली जाते? कारण मॅन्युफॅक्चरिंग ऑफ बेन्झाल्डिहाइड कॅन बी डन बाय दिस प्रोसेस. हे लक्षात ठेवा. म्हणजे इथं परत टोल्यून आहे. टोल्यून म्हणजेच क्लोरिनेशन ऑफ अ साइड चेन केलं UV लाईटनं, बेन्झल क्लोराईड तयार होणार. बेन्झल क्लोराईडचं हायड्रोलिसिस ॲट 373 केलं, अनस्टेबल जेमिनल डायहायड्रॉक्सी मिळणार. आणि अनस्टेबल का? तर OH ग्रुप एकाच कार्बनला असेल तर इमिजिएट रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल होतं आणि बेन्झाल्डिहाइड तयार होतं. ह्या 2 रिएक्शन्स आपल्याला क्लोरिनेशन ऑफ अ साइड चेन आणि इटार्ड रिएक्शन ह्या बेन्झाल्डिहाइड तयार करण्याकरता म्हणजेच अरोमॅटिक अल्डिहाइड तयार करण्याकरता महत्वाच्या आहेत.
आता पुढची जी रिॲक्शन येते त्यामध्ये ऑक्सिडेशन. ओके, पुढची बघा रिॲक्शन ऑक्सिडेशन ऑफ टोल्यून विथ CrO3 in presence of acetic anhydride बरोबर आपण करायची आहे. म्हणजेच काय आहे बघा, तुमच्याकडं हा टोल्यून आहे. ओके, हे तुमचं ऍसिटिक अनहायड्राइड आलं, CH3C डबल बॉन्ड O, हा O ऍसिटिक अनहायड्राइड. ओके, आता हा आला तुमचा टोल्यून. ओके, ह्याच्या बरोबरीनं क्रोमिक ऍसिड म्हणजेच ऑक्सिडायझिंग एजंट आला CrO3. म्हणजे इथं तुम्ही 2 ऑक्सिजन्सचे युनिट घेतले. आता पर्टिक्युलरली आपल्याला जो प्रॉडक्ट मिळणार आहे तो कसा होतोय बघा. आता हा परत CH3 आहे की नाही, हा CH3 आहे, ह्यातला CH ठेवायचा आहे. म्हणजेच बेन्झिन रिंग वरती काय करायचं आपण, इथं CH ठेवला. ओके, आता CH ठेवला म्हणजे 2 हायड्रोजन बाहेर पडलेले आहेत, एवढं लक्षात ठेवा. आता एकाला काय होतं बघा, ह्या CH ला ओके हा O बॉन्ड इथं ब्रेक झालेला आहे. हा O COCH3 म्हणजे OCOCH3 अटॅच झाला. इथला एक ऑक्सिजन आहे तो इथं येईल, परत OCOCH3 कारण हा नॅसेंट ऑक्सिजन आपल्याला क्रोमिक ऍसिड मधनं मिळालेला आहे. म्हटल्यानंतर हा O बघा इथं बॉन्ड ब्रेक झाला, तर हा OCOCH3 हिथं अटॅच केला. यातला एक ऑक्सिजन घेतला, OCOCH3 हा अटॅच झाला. राहिला एक O आणि हा 2 म्हणून इथं -H2O बाहेर तयार होतो. ह्याला डायऍसिटेट डेरिव्हेटिव्ह असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, डायऍसिटेट डेरिव्हेटिव्ह. ह्याचंच नाव येतं बेन्झिलाइडिन डायऍसिटेट, हे आपल्याला बघायला मिळतं. आता हे जे बेन्झिलाइडिन डायऍसिटेट जे आहे ह्याचं तुम्ही फर्दर हायड्रोलिसिस करायचं. ओके, H2O न हायड्रोलिसिस केलं की तुम्हाला काय होतं लक्षात घ्या. हा लक्षात घ्या, इथं बॉन्ड ब्रेक होतो आणि ह्यातला O इथं येतं आणि तुम्हाला तयार होतं CHO तयार होतं. आणि ह्यातले जे 2 H आहेत त्यामुळं तुम्हाला CH3COOH ट्वाइस ऍसिटिक ऍसिड तयार होतं. कसं आहे बघा, हा OCOCH3 आहे, इथं एक H येणार आणि इथं एक H येणार. फक्त आपण हे करा, हा CH3 घ्या, हा C डबल बॉन्ड O घ्या आणि हा OH घ्या. ओके, हे 2 जे H आहेत राहिलेले हायड्रोजन मधले वॉटर मॉलिक्युल्स मधले, ओके ते 2 H मिळून तुम्हाला ऍसिटिक ऍसिड तयार होतं, हे लक्षात घ्या. मग आता ह्या इथं लक्षात घ्या, ह्या रिॲक्शन्स प्रमाणे जर तुम्ही टोल्यून अँड इट्स डेरिव्हेटिव्ह म्हणजेच इथं CH3 घेतलं आणि इथं NO2 घेतलं, म्हणजे 4 नायट्रो टोल्यून जरी घेतला आणि रिॲक्शन कॅरीड आउट केली विथ ऍसिटिक अनहायड्राइड प्लस ट्वाइस O, बाणावरती सेम. ओके, इथं सेमच आपल्याला बघायला मिळणार आहे. फक्त जो डेरिव्हेटिव्ह आहे ह्या नायट्रोचा NO2 ग्रुप असाच राहणार आहे. हा CH OCOCH3 म्हणून राहील, इथं OCOCH3 म्हणून राहील. म्हणजे इथं नायट्रो जो आहे 4 नायट्रो टोल्यून आहे, तर इथं 4 नायट्रो बेन्झिलाइडिन डायऍसिटेट तयार होईल. आणि जर तुम्ही हायड्रोलिसिस केलं H2O आणि H+ न, तर तुम्हाला इथं CHO इथं NO2 म्हणजेच 4 नायट्रो बेन्झाल्डिहाइड तयार होईल आणि प्लस ट्वाइस CH3COOH तयार होणार आहे. म्हणजेच ऍसिटिक ऍसिड तयार होणार आहे. इथं ऍसिटिक ऍसिड तयार होईल. म्हणजेच ऑक्सिडेशन ऑफ टोल्यून ऑर इट्स डेरिव्हेटिव्ह विथ क्रोमिक ऍसिड, हे CrO3 आहे, एवढं लक्षात ठेवा. CrO3 क्रोमिक ऍसिड असेल तर त्यावेळेला लक्षात घ्या
की टोल्यून असू दे किंवा टोल्यूनचा डेरिव्हेटिव्ह असू दे, त्याच्यापासून सुद्धा तुम्हाला आपल्याला बेन्झाल्डिहाइड तयार होतं, हे इम्पॉर्टंट. ओके, आता ह्या रिॲक्शन नंतर पुढची जी रिॲक्शन येणार आहे ती म्हणजेच गॅटरमॅन कोच फॉर्मायलेशन. काय पुढची जी रिॲक्शन आहे ती आहे गॅटरमॅन कोच फॉर्मायलेशन. म्हणजे इथं फॉर्माइल ग्रुप ऍड होतो, हा बेन्झिन रिंग आहे. CO प्लस HCl in presence of anhydrous AlCl3 under high pressure. आता काय होतं लक्षात घ्या, व्हेन बेन्झिन ट्रीटेड विथ कार्बन मोनॉक्साइड अँड HCl, हे ज्या मिक्सचर बरोबर, गॅशियस मिक्सचर बरोबर अंडर हाय प्रेशर आपण रिॲक्ट केलं तर काय होईल बघा, हा तुमचा CH डबल बॉन्ड O इथं तयार होईल, हा H घेतल्यानंतर. आणि इथला जो H आहे, हा जो H आहे, कारण का इथं CH डबल बॉन्ड O आणि Cl मायनस बाहेर पडेल, आणि इथला जो H येणार आहे तो ह्या H बरोबर येईल आणि तुम्हाला तयार होईल हा इथं बेन्झाल्डिहाइड प्लस HCl तयार होईल. ओके, बेन्झाल्डिहाइड प्लस HCl. म्हणजेच लक्षात घ्या, बेन्झिन और बेन्झिन डेरिव्हेटिव्ह व्हेन इट इज पर्टिक्युलरली ट्रीटेड विथ, कुणाबरोबर ट्रीटेड करणार, कार्बन मोनॉक्साइड अँड HCl मिक्सचर बरोबर अंडर हाय प्रेशर रिॲक्शन केली की तुम्हाला बेन्झाल्डिहाइड विथ HCl हे कॅरेक्टर बघायला मिळेल. आणि हा जो CHO ग्रुप आहे तो फॉर्माइल ग्रुप आहे, आणि फॉर्माइल ग्रुप बेन्झिन वरती आपल्याला सबस्टिट्यूट होतो बाय रिमुव्हिंग और बाय रिप्लेसिंग हायड्रोजन, आणि म्हणून ह्याला आपल्याला फॉर्मायलेशन म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आता तसंच ह्या गॅटरमॅन कोच फॉर्मायलेशन नंतर पुढची रिॲक्शन येते ज्याला फ्रिडल क्राफ्ट असायलेशन म्हणतो. आता ही फ्रिडल क्राफ्ट असायलेशन ही आपल्याला बघा बऱ्याच फ्रिडल क्राफ्ट असायलेशन ही बऱ्याच आपण क्लोरोबेन्झिन मध्ये बघितलेला आहे, म्हणजेच हॅलोरेन्स मध्ये बघितलेला आहे, 11वीला बघितलेला आहे. ऍसिटोफेनॉन तयार करायची ही रिॲक्शन आपण बघूया. आता हे फ्रिडल क्राफ्ट असायलेशन म्हणजेच काय करतो आपण, तर हा बेन्झिन ग्रुप घेतो आणि CH3C डबल बॉन्ड OCl घेतो आणि अनहायड्रस AlCl3 घेतो आणि हिट आउट करतो. इथं आपल्याला बेन्झिनचा पर्टिक्युलरली CH3C डबल बॉन्ड O आणि हा Cl मायनस घेतं, इथला एक हायड्रोजन रिप्लेस होतो आणि तुम्हाला ऍसिटोफेनॉन प्लस HCl तयार होतं, ऍसिटोफेनॉन तयार होतं. तसंच लक्षात घ्या, तुम्ही ही असायलेशन रिॲक्शन ऍसिटिक अनहायड्राइड बरोबर सुद्धा करू शकता. हे CH3C डबल बॉन्ड O, हा O हा ऍसिटाइल क्लोराइड झालाय बरं का, ऍसिटाइल क्लोराइड वरचा जो पार्ट आहे हा ऍसिटाइल क्लोराइड, हा ऍसिटिक अनहायड्राइड. ओके, इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 हिटिंग आहे. हा काय होतं, बॉन्ड इथं ब्रेक होतो आणि हा काय होतो, इथं अटॅच होतो आणि बेन्झिन रिंगला अटॅच होऊन CH हा ऍसिटोफेनॉन, फक्त HCl च्या ऐवजी इथं एक H येतो म्हणजे CH3COOH ऍसिटिक ऍसिड तयार होतं विथ ऍसिटोफेनॉन. हे ऍसिटोफेनॉन तयार होतं, हे लक्षात ठेवा. ह्यालाच फ्रिडल क्राफ्ट असायलेशन म्हटलं जातं. आता ह्याच मध्ये तुम्ही असं पण करू शकता की बेन्झिन बरोबर हा तुम्ही बेन्झॉइल क्लोराइड, हा बेन्झिन आहे, हा बेनझॉइल. मगाशी बेन्झल क्लोराइड आणि बेन्झॉइल क्लोराइड हे लक्षात ठेवा वेगळं आहे. बेन्झॉइल क्लोराइड AlCl3 घेतलं तर काय होतं राजानो, तर आपल्याला परत हा बेन्झॉइल क्लोराइड म्हणजेच C6H5C डबल बॉन्ड OCl आणि हा C6H6 येतं. आता हा बॉन्ड ब्रेक होतो
C6H5 C डबल बॉन्ड O आणि Cl मायनस मध्ये, म्हणजे हा हित आपल्याला हित असा बॉन्ड ब्रेक होतो आणि तुम्हाला पर्टिक्युलरली डायफिनाइल कीटोन हा प्रॉडक्ट तयार होतो आणि प्लस HCl म्हणजे ह्याला बेन्झोफेनॉन, ओके, किंवा डायफिनाइल कीटोन हा आपल्याला फ्रिडल क्राफ्ट असायलेशन सुद्धा तयार करता येतो. हे लक्षात ठेवा. कळालं? ही इम्पॉर्टंट फ्रिडल क्राफ्ट असायलेशन आणि अल्कायलेशन ही रिॲक्शन आपण बघितलेली आहे. आता पुढचं जी रिॲक्शन येणार आहे ती म्हणजेच रोझुनमंड रिॲक्शन. काय येईल? रोझुनमंड रिॲक्शन म्हणजेच असाइल क्लोराईड बरोबर. आता हे बघितलं तुम्ही, फ्रिडल क्राफ्ट असायलेशन झालं. आता रोझुनमंड रिॲक्शन म्हणजेच काय बघा राजानो, हा तुमचा बेन्झीन म्हणजेच बेन्झॉइल क्लोराईड आहे. बेन्झॉइल क्लोराईड कसा आला? C डबल बॉन्ड O Cl आला. ह्याच्या बरोबरीनं H2 गॅस इन प्रेझेन्स ऑफ PD विथ BaSO4. ओके, PD विथ BaSO4 हे जर तुम्ही घेतला तर लक्षात घ्या ह्यातला जो एक H आहे तो हित येतो आणि तुम्हाला काय करतो? बेन्झाल्डिहाइड तयार करतो आणि पर्टिक्युलरली HCl बाहेर टाकतो. आता बेन्झाइल क्लोराईड बरोबर ज्या वेळेला बेन्झाल्डिहाइड तयार होतं PD विथ BaSO4. आता BaSO4 काय करतो? BaSO4 पॉइझनड करतो, पॉइझनड टू हायड्रोजन और पॉइझन टू कॅटॅलिस्ट. PD ला पॉइझन करतो म्हणजेच काय करतो? ऍक्टिव्हिटी डिक्रीज करतो. ऍक्टिव्हिटी ऑफ कॅटॅलिस्ट डिक्रीज करतो. काय करतो? ऍक्टिव्हिटी ऑफ कॅटॅलिस्ट डिक्रीज करतो. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून बेन्झल क्लोराईड काय आहे? बेन्झॉइल क्लोराईड बरोबर हायड्रोजन गॅस हा H2 गॅस आहे, एवढं लक्षात ठेवा. इन प्रेझेन्स ऑफ PD विथ BaSO4 घेतलं की तुम्हाला बेन्झाल्डिहाइड तयार होतं आणि ह्याच रिॲक्शनचं नाव आहे रोझुनमंड रिॲक्शन. काय म्हणतात त्याचं नाव? रोझुनमंड रिॲक्शन. हे लक्षात ठेवा. किंवा ROSEN, ROSENMUND रोझुनमंड रिॲक्शन हे ह्या रिॲक्शनचं नाव येतं, हे लक्षात ठेवा. मग तुम्ही हा CH3C डबल बॉन्ड OCl, ओके, ऍसिटाइल क्लोराईड घेतलं. ओके, आता ह्याच्या बरोबरीनं H2 गॅस घेतला विथ PD विथ BaSO4 हे घेतलं तर लक्षात घ्या तुम्ही CH3CHO प्लस HCl म्हणजेच ऍसिटाल्डिहाइड तयार करू शकता. ओके, हे लक्षात ठेवा. परंतु इथं लक्षात घ्या फॉर्माल्डिहाइड कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय धिस मेथड. ओके, कारण फॉर्माल्डिहाइड can't be prepared by this method. कुठल्याही अदर दॅन फॉर्माल्डिहाइड आपण ही अल्डिहाइड तयार करू शकतो बाय असाइल क्लोराईडनं. आता काय आहे? कारण का जो फॉर्माल्डिहाइडचा करस्पॉन्डिंग असा ऍसिड क्लोराईड जो आहे हा अनस्टेबल आहे. काय आहे? अनस्टेबल आहे. ऍट RT म्हणजेच रूम टेम्परेचरला तो अनस्टेबल आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला ही रिॲक्शन फॉर्माल्डिहाइड प्रिपरेशन ह्या रिॲक्शननं होत नाही. आता ह्याच्यामधली सगळ्यात बोर्डाच्या पुस्तकामधली सगळ्यात शेवटची जी रिॲक्शन येणार आहे ती म्हणजेच फ्रॉम डाय अल्काइल कॅडमियम. शेवटची जी रिॲक्शन आहे ती आहे फ्रॉम डाय अल्काइल कॅडमियम. हे आपण बघायचं आहे. फ्रॉम डाय अल्काइल कॅडमियम. आता इथं काय होतं?
आता इथं फ्रॉम डाय अल्काइल कॅडमियम बरोबर RMgX घेतलं जातं. म्हणजेच ग्रिग्नार्ड्स रिएजंट हा महत्वाचा पार्ट आहे, हे लक्षात ठेवा. मग इथं तुम्ही ट्वाइस RMgX घेतलं प्लस डाय अल्काइल कॅडमियम म्हणजे CdCl2 कॅडमियम क्लोराईड, हा काय घेतला कॅडमियम क्लोराईड. आता इथं ड्राय इथर येणार आहे कारण का RMgX आहे, म्हणजेच हा ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे. आता इथं काय होतं, कॅडमियम हा डायव्हॅलेंट असल्यामुळं, हा कॅडमियम डायव्हॅलेंट असल्यामुळे इथं 2RMgX आहे, म्हणजे 2 R येणार आहे. तिथं बघा हा R आणि हा R, इथं MgX आपण वेगळं करूया. ओके, इथं हे होईल, हे 2 R CD बरोबर तयार जातील, R2CD तयार होईल. आणि इथं काय होईल बघा, हा MgX आणि हा Cl म्हणजेच ट्वाइस MgXCl असा प्रॉडक्ट तयार होईल. ओके, आता हा जो आपल्याला ट्वाइस MgXCl मधला हा जो R2CD आहे, ह्यालाच डाय अल्काइल कॅडमियम म्हणतात. ओके, आता हा डाय अल्काइल कॅडमियम R2CD हा ज्या वेळेला रिॲक्ट होतो कुणाबरोबर, तर RC डबल बॉन्ड OCl बरोबर. ओके, म्हणजेच असा येईल क्लोराईड बरोबर. तर आपण 2 घेणार, म्हणजेच तुमच्याकडे बघा इथं RC डबल बॉन्ड OCl, इथं RC डबल बॉन्ड OCl, इथं तुमचा हा CD आहे, इथं 2 R आहेत. आता इथं बॉन्ड ब्रेक होतो, इथं 1 R आणि इथं 1 R आला की तुम्हाला RC डबल बॉन्ड OR म्हणजे कीटोन तयार होईल आणि परत CdCl2 तयार होईल. ह्यालाच आपण डाय अल्काइल कॅडमियम म्हणतो, हे लक्षात ठेवा. आता सगळ्यात ह्यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर इथं R2CD म्हणजेच इथं काय करा, CH3 ओके MgX घ्या, म्हणजेच किंवा MgI घ्या, फिनाइल मॅग्नेशियम आयोडाइड किंवा मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड, CdCl2 घ्या, ड्राय इथर घ्या, तयार काय होणार आहे CH3 ट्वाइस CD म्हणजे डायमिथाइल कॅडमियम तयार होईल, प्लस ट्वाइस MgX आणि इथं I तयार होईल. ओके, म्हणजेच MgX म्हणजे इथं Cl, ओके MgCl I तयार होईल. आणि हा CH3 ट्वाइस CD ज्या वेळेला CH3C डबल बॉन्ड OCl बरोबर रिॲक्ट होईल त्यावेळेला तुम्हाला ऍसिटोन तयार होईल. ऍसिटोन तयार होऊन प्लस परत तुम्हाला तयार काय होईल, CdCl2 कॅडमियम क्लोराईड तयार होईल. MgICl एवढं आपल्याला बघायला मिळेल आणि इथं ऍसिटोन तयार होईल. आता ह्या सगळ्या बोर्डाच्या प्रिपरेशन्स मेथड्सच्या सगळ्या आपण बघितलेल्या आहेत. ज्या JEE आणि नीटच्या कॅरेक्टर्सच्या प्रिपरेशन्स आहेत ते उद्याच्या पार्टमध्ये आपण बघूया. थँक्यू व्हेरी मच.